पेट्रोल डिझेल महागले त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं। नवीन दर लागू। मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटरवर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ। भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तितकी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी जे सांगतायत ते देशहितासाठीच। आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ। वाढत्या इंधन दराविरोधात स्विगी, झोमॅटो ते ओला, उबर चालकांचा देशव्यापी लॉग आउट। दुपारी 12 ते 5 या वेळेत लाखो कामगार निषेध करणार। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला नागपुरात प्रतिसाद। मनपा पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आठवड्यातून 1 दिवस बस आणि मेट्रोनं प्रवास करण्याच्या सूचना। प्रशासकीय स्तरावरती मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार। पालघरच्या बोईसरमध्ये आमदार विलास तरे यांचा ग्रीन संदेश। विलास तरेंनी इलेक्ट्रिक वाहनांना मतदारसंघाचा दौरा केला। विलास तरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। बुलढाण्यामध्ये डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःला वखाराला जुंपण्याची वेळ। संग्रामपूर तालुक्यातील घटना समोर। शेती कामासाठी ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा। पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर गर्दी। तांत्रिक अडचणींमुळे शहरातील एक सीएनजी स्टेशन 2 दिवसांपासून बंद।